वक्फ दुरुस्ती विधेयकावरती संसदेची मोहर, लोकसभेच्या नंतर राज्यसभेतही मंजुरी। 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ 128 तर विरोधामध्ये 95 मतं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळेला शरद पवारांची अनुपस्थिती। महत्वाच्या विधेयकावेळी अनुपस्थित राहिल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेच्या संदर्भात संभ्रम। मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवरती राज्यसभेची मोहर। पहाटे 4 वाजता आवाजी मतदानाने ठराव मंजूर। मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित, सरकार प्रयत्नशील असल्याची शहांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा 100 दिवस आराखडा बैठकांचा धडाका। संबंधित विभागांना लक्ष्यपूर्तीसाठी निर्देश। सलग 3ऱ्या दिवशी आजही काही विभागांचा आढावा। न्यू इंडिया बँक घोटाळ्याच्या प्रकरणी 5ही आरोपींच्या मालमत्तेवरती टाच आणणार। 168 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्यासाठी कोर्टाची परवानगी। नाशिक शहराला अवकाळी पावसाचा फटका। सातपूर फीडर सबस्टेशनमध्ये बिघाड। दुरुस्तीच्या कामासाठी आज दिवसभर पाणी पुरवठा बंद। पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, तर आंबा, हळद आणि कांद्याचं मोठं नुकसान। आजपासून मुंबईमधील क्लीनअप मार्शलची सेवा बंद। अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहील। आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजारामुळे निधन। वयाच्या 87व्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।